दुर्घटनेनंतर इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने हे होर्डिंग्ज लावलेले होते हे समोर आलंय। भावेश भिंडे याच कंपनीचे संचालक आहे आणि त्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। भावेश भिंडेच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यामुळे मुंबई पोलीस सोमवारी रात्री त्याच्या मुलुंडमधल्या राहत्या घरी पोहोचले, पण भावेश सापडले नाही। यावरून आता राजकारण चांगलंच तापलंय। राम कदम यांनी भावेश भिंडेंचा उद्धव ठाकरेंसोबतचा फोटो ट्विट करत आरोप केलेला आहे। दरम्यान राम कदम यांच्या आरोपांवर सुनील राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी जोरदार प्रतिक्रिया दिलेली आहे, बघूया। घाटकोपरमध्ये 3 मजली अनधिकृत होर्डिंग कोसळून ज्या 14 लोकांचा नाहक बळी गेला आणि या घटनेला जो जबाबदार आहे भावेश भिडे याला स्वतः श्रीमान उद्धव ठाकरे आपल्या घरात म्हणजे मातोश्रीमध्ये बोलावून फुलांचा पुष्पगुच्छ देत आहेत। पण राजकीय संरक्षण असल्याशिवाय ते देखील मुंबई शहरात असं 3 मजली अनधिकृत होर्डिंग कोणी उभं करू शकतं? शक्यच नाही। आता अशा प्रकारच्या अनधिकृत होर्डिंगला राजकीय संरक्षण देऊन त्यातही तुम्हाला टक्केवारी पाहिजे? या घटनेला उबाटा देखील तेवढाच जबाबदार आहे। बघा, भारतीय जनता पार्टीलाही सवय आहे, त्यांच्या अंगाशी आलं की ते कोणावर टाकायचं, नेहरू गांधी ठाकरे ह्याच्याशिवाय त्यांना काही दिसत नाही। तुमचं सरकार होतं, 2.5 वर्ष तुमचं सरकार होतं। 2.5 वर्षामध्ये हे आत्ता लागलेलं होल्डिंग आहे, तुम्ही त्यांच्यावरती जे काय इलिगल कोणी दिलं असेल परमिशन त्याच्यावर कारवाई करा। मग ते महानगरपालिकेचे अधिकारी असतील, रेल्वेचे असतील किंवा अन्य कोणाचे असतील, फोटो कोणाबरोबर येतं हे इम्पॉर्टंट नाही। आणि आता मी 15 मिनिटांमध्ये तुम्हाला भावेश भिंडेचे भारतीय जनता पार्टीच्या सर्वोच्च नेत्यांबरोबरचे फोटो मी ट्विट करतो। आता उद्या जर अदानी बरोबर पीएमचा फोटो आहे म्हणजे पीएमची पार्टनरशिप आहे काय? याला काही अर्थ असतो काय? कोणी कोणासाठी जाऊन फोटो काढतो? अरे सत्ताधाऱ्यांची जबाबदारी नाही काय? बीएमसीची जबाबदारी नाही काय? कोणाचा फोटो ट्विट करून कोणावर आरोप करण्यापेक्षा अदानींच्या फ्लाईटमध्ये जर पीएम जात असतील तर मग पार्टनर समजायचं का आम्ही? याला काय अर्थ नसतो, या बोलण्याला अर्थ नसतो। जी जबाबदारी, जो दोषी असेल तो मुख्य आरोपी आहे त्यालाही पकडलं पाहिजे। जो काही पत्रव्यवहार मी बीएमसीच्या कमिशनरशी बोललोय, बीएमसीच्या कमिशनरनी सांगितलं की आम्ही पत्रव्यवहार केला। अरे पत्रव्यवहार करून काय होतं? त्यांनी ते उत्तर दिलं की आम्ही कुठलाही उल्लंघन केलं नाही। पण जबाबदारी तर तुमची आहे ना कारवाई करायची। तुम्ही त्यावेळेस कारवाई केली असती तर हा विषय आला नसता। दरम्यान भावेश भिंडे कोण आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊया। इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं हे होर्डिंग होतं। या कंपनीचा संचालक भावेश भिंडे 1993 साली होर्डिंग लावण्याचा व्यवसाय सुरू केला। त्याचं शिक्षण केवळ 9वी नापास एवढंच आहे। 2009 साली मुलुंडमधून विधानसभेची निवडणूक लढवलेली होती। अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला होता अशी माहिती आहे। निवडणूक आयोगातील शपथपत्रानुसार 26 गुन्हे त्याच्यावर दाखल होते। विना परवानगी फलक लावल्याप्रकरणी हे 26 गुन्हे त्याच्यावर दाखल होते। तर भावेश भिंडे हा प्यादा आहे, हे होर्डिंग दुसऱ्या कुणाचे तरी आहेत असं उदय सामंत यांनी म्हटलंय। भिंडेच्या मागची ताकद कुणाची हा सवाल उदय सामंत यांनी व्यक्त केलाय। उदय सामंतांच्या अप्रत्यक्षरित्या त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा लगावलाय। 14 जण याच्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत। याला कारण नक्की कोण आहे हे देखील आपण शोधलं पाहिजे। भिंडे हा प्यादा आहे, कदाचित मला तर संशय असं होतं की ही होल्डिंग्ज दुसऱ्या कोणाची तरी आहेत। जसं कॉन्ट्रॅक्ट लाईनमध्ये एखादा राजकीय पुढारी नगरसेवक झाला, आमदार झाला, खासदार झाला किंवा मंत्री झाला की आपला असा एक प्यादा पुढं करून त्याच्या नावावर रजिस्ट्रेशन करतो, त्याच्या नावावर सगळी कामं घेतो आणि पैसे आपण कमवतो। तसं भिंडेच्या मागची ताकद कोणाची आहे, ते पैसे कोणाचे आहेत, ते होल्डिंग कोणी लावलेले आहेत आणि असं अचानक एखादं अनधिकृत होल्डिंग हे जागतिक पातळीवरचं सगळ्यात मोठं होल्डिंग आहे अशी पब्लिसिटी देणारे देखील राज्यकर्ते कोण होते हे आपण शोधून काढले पाहिजेत। आणि या होर्डिंग दुर्घटनेवरती मुंबई महापालिकेने निवेदन जारी केले। होर्डिंग परवानगीशिवाय बांधलं गेलं असं पालिकेकडून स्पष्ट करण्यात आलंय। कोसळलेलं हे होर्डिंग अनधिकृत असल्याची पालिकेने माहिती दिली आहे आणि त्या होर्डिंगची लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झालेली होती। हे त्यापुढचं आश्चर्य।
जे आदेश महापालिकेला देण्यात आलेले आहेत त्याप्रमाणे महापालिकेने अशा ज्या होर्डिंग्सना महापालिकेची परवानगी म्हणजे परवाना घेण्यात आलेला नाही अशा सर्व होर्डिंगवरती कार्यवाही करण्याचा निर्णय घेतलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी देखील त्या पद्धतीचे आदेश दिलेले आहेत आणि ती कारवाई आज आमची सुरू होती आहे। आणि घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेच्या दिवशीच मुंबई महापालिकेने नोटीस बजावली होती। अनधिकृतपणे उभारलेले 8 जाहिरात फलक 10 दिवसांच्या आत काढण्याचे आदेशही देण्यात आले होते। इगो मीडिया कंपनीला पालिकेने हे होर्डिंग 6,13,84,464 रुपये शुल्काची नोटीस बजावली होती। लायसन्स फी आणि दंड मिळून 6,13,00,000 रुपये रक्कम देय असल्याचं पालिकेने पत्रात म्हटलंय। जाहिरात फलकाभोवतीच्या वृक्षांची छाटणी करून वृक्षांवर विषप्रयोग केल्याबाबत गुन्ह्याची नोंदही करण्यात आली। बीएमसीएन विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी कालच या संदर्भात पत्र काढलं होतं। आधी ही जागा रेल्वे पोलीस प्रशासनाच्या हद्दीतली असल्यानं पालिकेने कारवाई करण्यात असमर्थता दर्शवली होती। आणि घाटकोपर दुर्घटनेनंतर घटनास्थळी भाजप आणि ठाकरेंचे कार्यकर्ते आमने सामने आलेले होते। भाजपचे आमदार नेते आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय दिना पाटील यांच्यामध्ये इथेच वाद रंगला। भाजपच्या कार्यकर्त्यांमुळे बचाव कार्यात व्यत्यय आल्याचा संजय पाटील यांनी आरोप केला। संजय दिना पाटील सोमय्या आणि मिहीर कोटेचांवर त्यावेळी चांगलेच भडकलेले दिसले आणि घटनास्थळीच भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची शाब्दिक बाचाबाची सुद्धा झाली। मी जर ते व्हिडिओ पूर्णपणे पाहिला तर आधी श्री संजय पाटील हे तिकडे जोक मारतायत, जोर जोराने हसतायत। संजय पाटलांना ती महिला म्हणत आहे कि हमारे परिवार वाले अंदर फंसे हैं, मर गए हैं और आपको हंसी आ रही है, आपको शर्म नहीं आ रही है। हा व्हिडिओ पण आहे। आम्ही तिकडे अशा संवेदनशील जाग्यावरती आम्ही हसत नव्हतो, लोकांचा जीव वाचवण्याचा काम करत होतो। उबाठाचे उमेदवार यांनी तर आयुष्यात कोणाचं काही काम केलेलं नाही, ते फक्त हसू शकतात। मी सर्वात प्रथम म्हणजे या दुर्घटनेत ही दुर्घटना खूप वाईट झाली आहे आणि या दुर्घटनेत ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि जे ज्यांना लागलंय त्यांनाही म्हणजे आम्ही प्रयत्न करतात। सर्व पक्षाचे लोकांनी सर्व सामाजिक कार्यकर्ते त्यांना मदत करायची प्रयत्न करतात। काल हा जसं हे हवा खूप आली, सर्व हे झालं तर मला जसं समजलं तसं मी लगेच तिकडे त्या घटनास्थळी पोहोचलो। आणि